नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी. मस्त अशी देवपूजा करून झाली होती. खूप छान देवपूजा केली. घरात असं प्रसन्न वाटतं देवपूजा केली म्हणजे. घरात आपलं संतांचे महात्माचे खूप फोटो आहेत. पूजा केल्यावर मंदिरात गेल्यासारखंच वाटतं. मस्त असं दूध दिव्याचा वास आणि अगरबत्ती ते लावल्यावर मन प्रसन्न होऊन जातं. नंतर आवडणी घेतली कुटी करून, कारण कुटी टाकून झाली होती तर नंतर करून ठेवली होती, कारण पावसाचं वातावरण, लाईट टिकती नाही टिकती म्हणून कुटी करून घेतली. लगेच कुटी करून झाली की लगेच आमच्या गाया नुसत्या कुटीकडे पाहतच होत्या, कधी कुटी होती आम्हाला टाकतात म्हणून. तर कुटी करायची तर झाली आमची. तर आवडणी सगळी बाजूला पडलेलं पण कोकरं सगळे गाया वाटच पाहत होत्या का सगळेजण आमच्याकडे लक्ष ठेवूनच होते कुटी कधी करायची होती आणि आम्हाला कधी टाकतात म्हणून. तर अशी सगळी कुटी करून घेतली आवडणी. तर नंतर मी घेतलं दळण करून. तर दळण करून घेतलं. घरी असल्यावर भरपूर अशी कामं राहतात. कोंबड्या लगेच दळण करायला लागलं की तर सगळ्या कोंबड्या माझ्याजवळ चिरून उभ्या राहतात बरं का, ते लगेच खायला टाकायसाठी. तर त्यांना सगळ्यांना मी खायला पण टाकलं. तर आवणी तोपर्यंत चाललं होतं आवणचं बाहेरचं काम. तर दळण करून घेतलं मी. नंतर माझं चाललं बाकीचं घरातले सगळे कामं राहतात. दळण करायचं वगैरे सगळे बाईंच्या जातीला सगळे कामच असतात. कोंबड्यांचा सगळ्यांचा किलबिलाट होता. सगळीकडून वातावरण शांत होतं. खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं. तर भरपूर अशी कामं राहतात. लगेच मग दळण झाल्यावर म्हटलं आता चला आपण थोड्या शेंगा पण फोडून ठेवू. कसं शेतातले कामं असल्यावर होत नाही, तर निवांत होते, तर भरपूर अशी घरची कामं होते. तर शेंगा पण फोडून घेतल्या. तर शेंगा फोडायच्या चालल्यावर मस्त असं शेंगा फोडता फोडता लगेच दीदी माझ्याजवळ आली आणि तिने शेंगान पापडी खायला तिची इच्छा झाली. तर तिने शेंगान पापडी आणली आणि मस्त असं शेंगा पापडी खात खात ती माझ्यासोबत बसली. तर नंतर मी गेले शेडवरती थोडं गवत काढायला शेडच्या बाजूने. तर चिंट्या माझ्या मागच असतो बघा, कसा माझ्या खांद्यावर बसला आहे. तर त्याचा असा भरपूर लाड झाला आहे आणि बंट्याचा पण जास्तच लाड झाला आहे. बंट्या काल ट्रॅक्टरमध्ये पाहिलाच असेल तुम्ही. तर चिंट्या पहा कसा बसला आहे, भरपूर लाड आहे त्यांचे, भरपूर लाड झाले. तर किती छान बसला आहे, त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला सोडतच नसतो तो, दिवसभर माझ्या मागे मागेच करतो. तर तुम्हाला कसा वाटला माझा चिंट्या बसलेला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सांगत चला. तर तिथून आल्यावर आवणी घेतली गाया पाणी पाजून आणि मुलं असे मस्त असे ऊस खात होते, कारण आम्ही गायांना विकत ऊस आणतो. तर मुलांनी ऊस खायचा मस्त आनंद घेत होते. तर गायांचं पाणी पाजायचं चाललेलं होतं. गाया पाणी पाजून घ्यायचं, मग आम्हाला भरपूर कामं राहतात संध्याकाळच्या वेळेस. तर आवणी गाया पाणी पाजून घेतल्या. नंतर आम्हाला शेडवरती पण जायचं होतं. तर मुलं अशी मस्त आनंद घेत होते ऊस खायचा. वातावरण शांत होते, भरपूर असं प्रसन्न वातावरणात मुलं शांत ऊस खात होते. गायांचं पाणी पाजून झालं तर माझी पण भरपूर अशी धावपळ होते गाया पाणी पाजताना. माझं चाललं मग नंतर झाडलोट शेणपाणी करायचं काम. तर असं गाया बाहेर काढल्या की मला असं शेडमधलं झाडून वगैरे घेऊन शेण टाकायचं असतं. तर शेण टाकून घेतलं मी पटकन. वातावरण शांत होतं आणि शेडवरती जायची धावपळ होती जास्त, त्याच्यामुळं मी पटकन शेण वगैरे टाकून झाडून घेतलं. तर झाडलोट बराच वेळ जाते बरं का सगळीकडली. तर नंतर मग आम्ही शेडवरती गेलो. तर आमच्या मागे मागे लगेच चिंट्या आणि भांट्या दोघी पण आले. तर आमचा चिंट्या आणि भांट्या कसे बसले. तर माझे असे भांडे स्वच्छ करायचं चाललं होतं. तर मी नेटच्या कपड्याने भांडे स्वच्छ करते. तर भरपूर असे स्वच्छ करून घेतले आणि तिकडे चाललं होतं लगेच आवनचं आणि माझ्या संग्रामचं खायचं खाद्य टाकायचं काम. तर ते दोघं खाद्य टाकून घेत होते, मी भांडे साफ करत होते. असे आमची कामं चालतात. कसे वाटले आमचे कामं. तर नंतर आमच्या दिदीने लगेच औषध पण टाकून घेतलं. तर असे एक एक सगळे कामावरतो. तर आमच्या असं कामाचं नियोजन असतं. तर पटकन होतात कामं. तुम्हाला कसे वाटले आमचे कामं ते कमेंटमध्ये सांगत चला. तर आमची मुलं कसे काम करतात ते पण सांगा. आणि मग नंतर मी गरम पाणी कोमट पाणी करायला आले. तर आवडणी लगेच स्प्रे मारून घेतला. म्हणजे हा स्प्रे असतो सर्दीसाठी. तर आम्ही असं रोज सर्दीसाठी स्प्रे मारतो. तर कसा वाटला आपला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये सांगत चला. कारण आमचा पक्षी कसा आहे, आम्ही स्प्रे मारतो आहे, आमचं नियोजन कसं आहे ते आम्हाला नक्की सांगा. मी कोमट पाणी रोज करत असते सर्दीचा स्प्रे मारण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा.